उत्कृष्ट फिल्डिंग, नो बॉल. उत्कृष्ट बॉलिंग. इकडे बॅट्समॅन सगळे फ्लाईटवर बीट होत आहेत, त्यामुळे त्यांना शॉट्स खेळण्यात थोडासा इश्यू येते. नो बॉल, बाउंड्री. अंपायर बॉल किती आलेत? 5 बॉल झालेले आहेत तिथे. दोन बॉल बाकी आहेत का? फुल टॉस यावेळी. गुड फिल्डिंग मिड ऑफला. चांगली फिल्डिंग केलेली आहे. नाव काय त्या फिल्डरचं? केदार यांनी उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे. हा 13 रन, 2 ओव्हर 13 रन. ना 14 रन झालेले. 14, 13 नाही 14. तिसऱ्या बॉलरचं नाव काय? ओमकार बॉलिंगला येतो आता. तिसरी ओव्हर, पहिला बॉल. नो नाही दिला, कुठे दिलाय? हे बॉल आहे ना? नो 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 बॉल. हां 2 रन. बाउंड्री. परत दुसरा नो बॉल टाकलेला आहे. असे टोटल 5 रन मिळालेले आहेत. तिसरी ओव्हर अजून चालू झालेली नाहीये. फास्ट टाकण्याच्या नादात ते नो बॉल टाकत आहेत ओमकार. वाईड बॉल. पहिल्या 2 ओव्हर चांगल्या पडले, तिसरी ओव्हर पूर्ण कॉम्पन्सेट करणारे वाटतं रनचे. वाईड आणि चौकार. एक बॉल 28. 13 बॉल 28 रन. जेवढे चांगले पहिले 2 ओव्हर टाकलेले तेवढेच खराब तिसरी ओव्हर. विकेट कीपर स्टंप जरा नीट करा. दोन बॉल 29 रन. तीन बॉल 30. 3 बॉल झालेले आहेत आणि 30 रन. खराब बॉलिंगनंतर आता चांगले बॉलिंग टाकत आहेत. टीमला थोडा आश्वासन देत आहेत की नाही. लास्ट बॉल.
इथं रिव्हर्स स्वीप मारलेला चांगला शॉट मारला तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे मायूने. तेहतीस धावा आणि दोन विकेट. आणि पुढील बॉलर गुडे, प्रदीप गुडे संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात प्रदीप गुडे. पाहूया. बॅटिंगला आहे तुषार आणि हा सुंदर तडवलेला चेंडू आणि हा एक धाव. केदार ही एकदम उत्कृष्ट फिल्डिंग करत आहेत. आपल्या टीमसाठी त्यांनी 10 रन तरी नक्कीच वाचवले असतील. आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग प्रदीप गुडे. वय वर्ष 50 तरी क्रिकेटसाठी छान असा सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह. राजेंद्र रायबॉलच्या बॅटिंग मध्ये आलेला सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह. Patil brothers have restricted Yayembala to very less score. Average score आहे 60. आणि स्कोर किती झाला आपला? 38 रन्स 2 विकेट्स. पुढील चेंडू आणि हा सिंगल आणि एक चोरटी धाव म्हणावी लागेल. तुषार नंबर 7. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. पाहूया नेक्स्ट बॉल आणि हा सुंदर असा रिव्हर्स स्वीप आणि हा चौका. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 43. आणि हा शेवटचा चेंडू आणि हा अंपायरचा नोचा इशारा. नो +1. आता 2 रन. दुसऱ्या रन साठी धाव घेत असताना तिकडे बरोबर. आणि हा शेवटचा चेंडू आणि हा परत सिंगल धाव चोरलेली आहे. अतिशय सुंदर बॅटिंग तुषार. कमिंग डाऊन द विकेट. तुषार आणि राजेंद्र व्हेरी नाईस बॅटिंग. 46 रन 2 विकेट. आता सुदर्शन पाटील येत आहेत बॉलिंग साठी शेवटची ओव्हर ना. आणि आपल्या टीमसाठी शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत सुदर्शन पाटील. विजय बोचे नावाजलेले क्रिकेटर. आणि हा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूमध्ये एक चोरटी धाव काढण्यात यश आलेलं आहे. तुषार आणि राजेंद्र अतिशय छान अशी बॅटिंग करत आहेत. 13 बॉल 17 तुषार आणि राजेंद्र 14 बॉल 18. व्हेरी नाईस बॅटिंग. पाहूया हा दुसरा चेंडू आणि छान असा तळ चेंडू आणि आम्हाला असं वाटतं हा चौकार नाही ना, परंतु हा चौकार नाही आहे. छान क्षेत्ररक्षण केलेलं आहे. व्हेरी नाईस फिल्डिंग. पाटील ब्रदर्स यांची फिल्डिंग उत्कृष्ट राहिलेली आहे. त्यांनी नक्कीच 20 धावा बाउंड्री अडून वाचवल्या असतील आपल्या टीमसाठी. 49. 2 बॉल 49 रन 2 लॉस. आणि छान असा एकदम उत्कृष्ट फिल्डिंग केदारकडनं. एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागतंय. नेक्स्ट बॅट्समन राजेंद्र. पुढची मॅच ही आहे अवनी अवेंजर्स बॉयज. पाहूया काय करतात. छान असा परंतु बॅट्समॅनलाच बॉल लागला त्यामुळे एक धाव घेऊन त्यांना शांत राहावं लागेल. 4 बॉल आणि पार्टनरशिप 50 रनचे पार्टनरशिप झालेले. ते सर्वांनी टाळ्यांच्या घरात स्वागत केलं पाहिजे दोघांचं. तुषार सातपुते 15 बॉल 20. राजेंद्र रायबोले 15 बॉल 19. अतिशय नाईस बॅटिंग. पुढच्या मॅचच्या कॅप्टन्सने टॉससाठी रेडी राहावे. 52 रन्स 2 लॉस. 52 रन झालेले आहेत. आणि छान असा
चेंडू मारला परंतु एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागतंय राजेंद्र. आणि टोटल रन झालेले त्यांचे 53 53 आणि पाटील ब्रदर्स यांना 54. पुढचे अवेंजर्स बॉयज आणि ब्लॅक टायगर्स. आणि 54 रनची टू विन. आणि टार्गेट पाटील ब्रदर्स टार्गेट भेटलेलं आहे 54 रनचं. पाहूया काय करतात. तिसरी ओव्हर खराब गेल्यामुळे एवढा स्कोर करू शकले. 54 रन. टार्गेट 54. कृपया पाटील ब्लॅक टायगर यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. सॉरी येल्लोमध्ये बॉयज यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. हॅलो साहिल रेडी कॅमेरामॅन आहेत. टॉस स्कोर करत आहे. 54 रनचा टार्गेट तुम्हाला 54 रन चेस करायचे पाटील ब्रदर्स यांना. त्यांचे ओपनर बॅट्समॅन ओमकारांनी नॉन स्ट्रायकरचं नाव काय. चला अवनी संघाचा कॅप्टन आणि केदार संघाचा कॅप्टन. चला तुम्ही कॉन बॉक्समध्ये टॉच करायला या. कृपया दोन्ही संघ मालकांनी संघ कर्णधारांनी एक येल्लोमध्ये टॉस करायला यायचं आहे. येल्लोमध्ये बॉयज 5 ओव्हर 53 रनचं त्यांनी छान अशा धावसंख्या केलेल्या आहेत. पाहूया काय करतात पाटील ब्रदर्स. 3 लॉस 53 रन. छान अशी बॅटिंग केलेली आहे. हॅलो कृपया अवनीचे जे कॅप्टन आहेत त्यांनी टॉस साठी यावे. ओमकार आणि केदार जाधव या संघाचे ओपनर बॅट्समन. पाहूया आपल्या संघासाठी काय जबाबदारी पार पाडतायत. पाटील ब्रदर्स. अवनी अवेंजर्स टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे फर्स्ट. IL मध्ये यांनी लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया सामना आपल्याला अजून भरपूर सामने पुढे खेळायचे आहेत. पाटील ब्रदर्सचे बॅट्समन ना ओमकार आणि केदार. IL मध्ये बॉयज आणि सिंगल धाव पहिली ओव्हर. MD नंबर 7 MS धोनी. आपल्या संघासाठी ते पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. MD अतिशय एक्सपिरियन्स बॉलर म्हणावं लागेल. आणि हा सुंदर असा मारा चेंडू परंतु एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागतंय. छान अशी बॉलिंग करतायत MD बॅट्समन ओमकार. 2 बॉल 2 रन. आणि हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु मला असं वाटतंय सिंगल धाव. नाही जशी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत MD नंबर 7. पाहूया
फुल बॅट्समन केदार जाधव आणि छान असा मारला ऑफ साईडला आणि हा चौकार. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतायत फलंदाजी केदार जाधव. ओमकार 45 आणि हा चौकार. पुन्हा एकदा केदार बोस्तेकर आणि ओम खामकर. धावसंख्या झालेली आहे 5 बॉल 11. रोहन नो आहे बॉल का? आहे. नो बॉल आहे. ओके 4 बॉल. 4 बॉल धावसंख्या 12. पाहूया पुढचा चेंडू आणि छान असा उत्कृष्ट ऑफ साईडला हा, परंतु एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या होते 13. 1 to go. MD अतिशय छान अशी बॉलिंग करतात आपल्या टीमसाठी आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या 1 ओव्हर 13 रन. ओव्हर समाप्त. एक ओव्हर धावसंख्या होते 13. नो लॉस. आणि पुढील बॉलर मयूर पाटील. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत मयूर पाटील. स्ट्राईकला आहेत केदार. फिल्डिंग सेट करताना कप्तान, त्याचप्रमाणे कीपर MS धोनी. पाहूया काय करतायत. हा पहिला बॉल आणि हा सुंदर असा चौकार केदार यांच्या फलंदाजीतून आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत केदार आणि ओमकार. पाटील ब्रदर्स यांचे ओपनर बॅट्समन. आणि हा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा हा चौकार. सुंदर अशी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झालेली 21. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारताना आपण पाहतोय. पाटील ब्रदर्स यांचे ओपनर बॅट्समन केदार बोस्तेकर आणि ओम खामकर. धाव संख्या झालेली 21. हा तिसरा बॉल आणि मला असं वाटतंय सुंदरसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी. अंपायरला रनआउटचा इशारा, परंतु बॅट्समन हा पोचलेला आहे. नॉट आउट. धावसंख्या झालेली 22. 3 बॉल 22 आणि मला असं वाटतंय हा 22चा 4. 4 रन. धावसंख्या झालेली आहे 26. 4 बॉल 26. मला वाटतं याच ओव्हरमध्ये मॅच संपणार आहेत. आणि हा सुंदर असा शॉट ओमकाराच्या Superb ओमकार shot, superb फलंदाजीतून shot. करतोय चौकार. धावसंख्या झालेली आहे 30. आणि हा शेवटचा बॉल पाहूया. धावसंख्या 30 रन आणि हा शेवटचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा चौकार. सुपर धावसंख्या झालेली आहे 34. 2 ओव्हरची समाप्त होऊन स्कोर होतोय 34. किती पाहिजे? 53 - 34 करा. एक बॉल बाकी आहे. नाही झाला. एक बॉल कसा बाकी आहे? I think Patil brothers would win the match in the next over itself. Such a good mammoth score they have put in. 34 ना. जिंकण्यासाठी फक्त 20 धावाची आवश्यकता आहे पाटील ब्रदर्स यांना. पाहूया हे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. ब्रदर्सचं नाव काय?
Superb राजेंद्र shot and superb आणि हा fielding. This सुंदर is असा षटकार होता, absolutely- परंतु एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागतंय. धावसंख्येमध्ये भर 35, एक बॉल 35, तिसरं षटक. आणि हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि Reverse- यशस्वीरित्या तो पारही गेलेला आहे. धावसंख्येमध्ये पुन्हा भर होते. धावसंख्या होते 39. Absolutely fantastic showcase of batting by the Patil brothers over here in the Eden Gardens. राजेंद्र पाहूया काय करतायत. पुढील बॉल आणि हा मला असं वाटतं हा डॉट होता, परंतु एक 22 रन एक घेतलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 40. रेट रन रेट 5ची आवश्यकता आहे, परंतु करंट रन रेट हा त्यांचा 16 चालू आहे. अतिशय छान पद्धतीने बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन. आणि हा रिव्हर्स ट्राय केला होता बॉल, परंतु एक धाव. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 41. नव्हता कुठला नव्हता अंपायर नव्हता नाही नाही. आणि आणि स्कोर होतोय 42. लास्ट बॉल आणि सुंदरशी कॅच होती. अतिशय छान असा प्रयत्न केला सुशील रोटे यांनी, परंतु आज झेल त्यांना घेता नाही आला. नाईस फिल्डिंग. 43 स्कोर बोर्ड 43. नो लॉस. कमी पाहिजे रे. 11 पाहिजे. 12 बॉल 11 रनची आवश्यकता. पहिला झेंडू सुशील रोटे. पुढील शतक घेऊन आले सुशील रोटे. 11 बॉल 11 रन पाहिजे जिंकायला. बॉल बाय रन. नाईस बॉलिंग. अतिशय सुंदरशी बॉलिंग करतायत सुशील रोटे. चकमा दोन्ही खा. बॉल त्यांनी डॉट केलेले आहेत. बॅट्समनला काही न समजलेला बॉल. बॅट्समॅन चकमा खा गए. आणि हा मला असं वाटतंय Out. अंपायरचा आउटचा इशारा आहे. आणि सुंदर अशी बॉलिंग करतात सुजित रोटे. आणि हा त्यांचा पहिला बॅट्समन आउट झालेला आहे केदार. 9 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता आहे पाटील ब्रदर्स यांना. पाहूया काय करतायत. 9 बॉल 11. काय आउट आहे. आणि अंपायरनी आउटचा इशारा दिलेला आहे. महेंद्र आणि पुढील बॅट्समन महेंद्र अतिशय नाईस बॉलिंग करतायत. 3 बॉल झालेले आहेत. 9 रन 1 विकेट. सुशील रोटे आणि हा सुंदर असा टाकलेला चेंडू. पुन्हा निर्धाव अतिशय छान अशी गोलंदाजी करतात सुशील रोटे आपल्या टीमसाठी. पाहूया एकही अजूनही रन दिलेले नाहीये. 4 बॉल झालेले आहेत. 5 बॉल आणि सुंदर असा मारला चेंडू, परंतु मला असं वाटतंय एक धाव घेऊन यांना शांत राहावं लागेल. पाटील ब्रदर्स 44 रन्स 1 लॉस. 7 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे पाटील ब्रदर्स. सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सुशील रोटे नाव दिले फलंदाज दबंग डेव्हिल्स. मागच्या वर्षीचे वाईस कॅप्टन ऑफ दबंग डेव्हिल्स. आणि हा सुंदरसा मारा चेंडू आणि मला असं वाटतं चौकार. आणि ओमकार यांनी थोडंसं प्रेशर कमी केलंय. धाव संख्या झालेली आहे 48. 48 1 लॉस. 6 बॉल 6 रन. 6 बॉल 6 रनची आवश्यकता आहे फक्त पाटील ब्रदर्सना. एक रन काढला त्यांनी ना परत. आणि पुढील बॉलर तुषार. शेवटचं शतक 6 बॉल 6 रन. मला असं वाटतंय तुषार यांना पूर्ण जबाबदारी घेऊन हे षटक टाकावं लागेल. 6 बॉल 6 रन. पाहूया काय करतात पाटील ब्रदर्स यांना. कितपत त्यांना यश येत आहे थांबवताना. बॅट्समन पाटील ब्रदर्स यांचा नवीन बॅट्समन नवीन फलंदाज. पहिला बॉल आणि मला असं वाटतं हा मारला त्या दिशेने आणि मला असं वाटतं, परंतु आता बॉल छान असं अडकवलेला आहे आणि फक्त 1 रन मिळतोय. अतिशय सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. ILMA बॉईज खूप छान फिल्डिंग करताना. 5 बॉल 5 रन. ओमकार ऑन स्ट्राईक.
फिल्डिंग सेट करतात बॉलर तुषार सातपुते. मला असं वाटतं नाईस बॉलिंग, व्हेरी नाईस बॉलिंग. आणि मला असं वाटतं ना हा गच्चा क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. मला वाटतं हा जो चौकार आहे हा तुमचा टर्निंग पॉईंट आहे. आणि ही मॅच पाटील ब्रदर्स यांनी मला असं वाटतं त्यांच्या खिशात टाकलेली आहे. फक्त 1 रनची आवश्यकता, 4 बॉल 1 रन. त्यांची मॅच हातातून गेलेली आहे आता, जस्ट एक मिसफिल्डमुळे. क्षेत्ररक्षण हे प्रत्येक मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि 1 रनाची आवश्यकता आहे 4 बॉलमध्ये. आणि मला असं वाटतं सुंदर असा हा विनिंग शॉट ओमकार यांच्या बॅटमधून. आणि